जयंती पुण्यतिथी निमित्तच आमचे स्मरण होते का असा सवाल जणू शहरातील पुतळे विचारत आहेत। पाहुयात या संदर्भात जनवार्ताचा विशेष वृत्तांत। आजपर्यंत सामाजिक कार्यात अनेकांनी चोखून देऊन काम केले आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी लढलेले असो अथवा स्वातंत्र्योत्तर काळात एखाद्या लढाईसाठी लढलेला नेता असो, समाजात आजपर्यंत होऊन गेलेल्या सावरकर, झाशीची राणी, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मान्यवरांचे आपल्या मनात एक अढळ स्थान आहे आणि म्हणूनच त्यापैकी काही व्यक्तींचे पुतळे त्यांची एक आठवण म्हणून उभारले जातात। त्यांच्या जयंती पुण्यतिथीला त्यांना हार फुले अर्पण करून छोटेखानी समारंभ ठेवून त्यांच्या आठवणी जागवल्या जातात। मात्र हे कार्यक्रम झाल्यानंतर कित्येक दिवस ते तसेच पुतळ्यावर पाहायला मिळतात। याकडे प्रसिद्धीसाठी हपापलेले कार्यकर्ते पुढारी दुर्लक्ष करतानाच दिसतात। जयंती किंवा पुण्यतिथी आल्यानंतर काही दिवस आधी या पुतळ्यांची साफसफाई केली जाते, पुतळे पुसून लख्ख केले जातात। मात्र उरलेले वर्षभर आपण अशा युगपुरुषांची आठवण तरी काढतो का, याचा विचार पुढारी कार्यकर्त्यांनीच नव्हे तर महापालिकेनेही करणे आवश्यक आहे। नुसताच आपला नेता म्हणून मिरवण्यापेक्षा त्यांचे विचार आचार स्वतःच्या कृतीतून दाखवून देत त्यांना मानवंदना देणे आवश्यक आहे। तसेच महानगरपालिकेनेही शहरातील सर्व पुतळ्यांच्या साफसफाई आणि देखभालीची जबाबदारी घेत त्याकरिता कर्मचारी नेमण्याची आवश्यकता आहे। आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा प्रत्यक्षात पुतळ्यांची पाहणी केली असता काही पुतळ्यांच्या आजूबाजूला प्रचंड अस्वच्छता दिसून आली। अनेक पुतळ्यांचे हार कित्येक दिवस काढलेच गेले नसल्याचं निदर्शनास आलं। काही पुतळ्यांच्या समोर असणाऱ्या सुशोभित हिरवळींची जागा केरकचऱ्याने आणि बाटल्या दगडमातीने घेतल्याचे पाहायला मिळाले। काही पुतळ्यांची तर इतकी वाईट अवस्था होती की त्या पुतळ्यांवरील टवके उडाले होते। या सर्वांमध्ये हास्यास्पद बाब अशी की यापैकी अनेक पुतळ्यांना नावेच नाहीत, त्यामुळे एखादी बाहेरच्या राज्यातील व्यक्ती आल्यास त्यांना हा पुतळा कोणाचा असा प्रश्न पडेल। खरं तर ही अतिशय गंभीर बाब असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण अशा पद्धतीचे शहरात ठिकठिकाणी पुतळे असणे म्हणजेच त्या थोर समाजसेवक क्रांतिकारकांची अवहेलना झाल्यासारखेच आहे। परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, सावरकरांची वाक्य आपल्याला नक्कीच माहिती आहे। मेरी झाशी नहीं दूंगी ही झाशीची राणी म्हटलेली आहे। एक ना अनेक असे महान थोर व्यक्तिमत्व स्वातंत्र्य सैनिक पुण्यात होऊन गेलेले आहेत आणि अशा स्वातंत्र्य सैनिकांचे म्हणा अनेक समाजाच्या साठी काम करणाऱ्या लोकांचे पुण्यामध्ये पुतळे उभारलेले ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। मात्र या पुतळ्यांची आज दुरावस्था झालेली आहे हेच आपल्याला बघायला मिळत आहे। अनेकदा त्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते, त्या दिवसापुरतच त्यांचं काम बघितलं जातं, त्यांची आठवण केली जाते। मात्र त्यानंतर आपण हे सगळं विसरून उरलेल्या सगळ्या दिवसांमध्ये ह्या पुतळ्यांकडे काय होते, त्यांची अवस्था काय होती याकडे दुर्लक्ष करतो। अपेक्षा आहे हे पुतळे खरं तर जसे बसवलेले आहेत त्या स्थितीत व्यवस्थित राहिले पाहिजे आणि महानगरपालिकेने तसेच जे पुढारी आहेत जे त्या दिवसापुरते मिरवतात त्यांनीही याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे। सुशांत राऊतसह राधिका कुलकर्णी, जनवार्ता न्यूज। जनवार्ताच्या माध्यमातून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। अपेक्षा आहे याबाबत काहीतरी ठोस पावलं उचलून या पुतळ्यांची देखभाल करण्यात येईल। प्रशासनाला जेव्हा जाग येईल तेव्हा येईल, तोपर्यंत ने मजसी नाही परत मातृभूमीला।